नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. इराण सारखा देश महाशक्तीला शरण गेला नाही. बलिदान कसं करावं इराणने जगाला दाखवलं. शिवसेना नेते संजय राऊतांचं वक्तव्य. मोदींमुळे भारताची स्थिती डरपोक उंदरासारखी झाली आहे. राऊतांची खोचक टीका. भोंदू अशोक खरातच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. खरातचे व्हिडिओ 20 रुपयांना विकले असल्याची माहिती समोर. SITने आतापर्यंत 4000हून अधिक व्हिडिओची लिंक उडवल्याची माहिती. नांदेडमध्ये झडती घेतल्यास 2000 बंदुका आढळतील. शिवसेना आमदार हेमंत पाटलांचं वक्तव्य. गुन्हेगारांना थारा देता कामा नये. राजकीय पक्षांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता. पाटलांची भूमिका. पुढील 3 दिवस महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचं जंगी स्वागत. वर्धा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू. आमदार श्वेता सिंग यांच्याकडे इच्छुकांची नावं. त्या जिल्हा दौऱ्यावर असून संघटनात्मक आढावा सुरू. अमरावती जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग. मजूर आणि शेतकरी जोमानं कामाला. कमी भावामुळे शेतकरी संकटात. हमी भावाची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापुरातील कापेश्वर मंदिर परिसरात सुशोभीकरण कामादरम्यान चांदीची नाणी सापडली. सुपरवायझर गायब. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संशय निर्माण. पुण्यातील येरवाडा प्रादेशिक मनोरुग्णालयात अस्वच्छता. घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं. कर्मचाऱ्यांवर मनोरुग्णांकडून कामे करून घेतल्याचा आरोप. गुजरातमध्ये कलरयुक्त गुळ आढळला. गुळ आढळल्यानं कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ सौदे काही काळ बंद. नवी मुंबईत लोखंडी हाईट बॅरियरच्या वाहनाच्या बोनेटवर कोसळला. अपघातात कारचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.